आज की कुछ खास खबरें। सोलापुर में कोरोना मृत्यु दर छुपाई गई। सोलापुर जिले में कोरोना संक्रमण से मरने वालों की संख्या छुपाए जाने का मामला उजागर हुआ है। सोलापुर में 40 लोगों की कोरोना की वजह से हुई मौतें छुपाई गई है। इसकी जानकारी सोलापुर के मनपा आयुक्त पी शिवशंकर ने रात एक पत्रकार परिषद में दी। यह पत्रकार परिषद इसी बारे में जानकारी साझा करने के लिए जल्दबाजी में बुलाई गई थी। मनपा आयुक्त ने पत्रकार परिषद में यह बात स्वीकार की कि कम्युनिकेशन गैप की वजह से सोलापुर में कोरोना से हुई मौतों का आंकड़ा गलत बताया गया है। पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो, दररोज आम्ही संध्याकाळी 8 वाजता आमचा पूर्ण रिपोर्ट देतो। आम्ही पॉझिटिव्ह किती आला आणि डेथ किती आलेले। आज आम्ही पूर्ण डेथच्या नंबरच्या मागच्या 2-3 दिवसपासून आम्ही वर्कआउट करत आहे रिकन्सिलेशन करण्यासाठी। काही कम्युनिकेशन गॅपमुळे काही हॉस्पिटलने डेथ झाल्यानंतर पण त्यांनी आमच्या वेबसाईटमध्ये अपलोड केला नसल्यामुळे, कोविडच्या वेबसाईटमध्ये अपलोड केला नसल्यामुळे आणि काही आमच्याकडे फिजिकली डेथ समरी आला नसल्यामुळे त्या वेगळ्या कालामध्ये असं कम्युनिकेशन गॅपमध्ये चुकून तो क्लरिकल मिस्टेकमुळे तो राहिलेले। कालपर्यंत आमच्या शहरामध्ये कोविडच्या डेथ 170 होता आणि आज 3 वाढलेले। आणखी यापूर्वीच्या म्हणजे मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये पण काही कालामध्ये कम्युनिकेशन गॅपमुळे अपडेट करायचा चूकमुळे राहिला होता। तो तसा 40 जणांचा यादी आहे। तो आता म्हणजे 213 असा एकूण डेथच्या यादी कोविडमुळे झालेले आम्ही आपले अपडेट केलेले आजपर्यंत। तो आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। हे फॅसिलिटी ॲप म्हणून जूनच्या पहिल्या 2 तारीखमध्ये शासनाने कळवला होता। त्या फॅसिलिटी ॲपमध्ये डेथच्या माहिती हॉस्पिटलने भरायचं बंधनकारक होता। त्यामुळे काही आमच्या कर्मचारी पण त्या जो ट्रेनिंग देणार होता ट्रेनिंग पण दिला होता। फॉलोअपमध्ये तो आजारी पडला होता। तो त्यांचा आजारी असल्यामुळे तो लोक आमच्या ऑफिसला येऊ शकला नाही। नंतर आमच्या कंट्रोल रूमचा माणूस पण काही पॉझिटिव्ह झाला होता, त्यामुळे तो फॉलोअप करण्यामध्ये थोडा कमी पडला आणि नंतर तर आमच्या आरोग्य अधिकाऱ्याला पण आम्ही चेंज केलं। त्यामुळे आम्ही या कम्युनिकेशन गॅपमुळे हे 40 लोकांचा यादी व्यवस्थित अपडेट झाला नाही आणि तो आम्ही पण फॉलोअप घेण्यामध्ये थोडा कमी पडला। त्यामुळे या 40 लोकांचा यादी आता आम्ही अपडेट करून आजपासून आम्ही तो रिपोर्टिंग करत आहे। आणि यामध्ये एक आम्ही डेथ रिपोर्ट घेण्यासाठी डॉक्टर अडकेला जबाबदारी दिलं होता। त्यांच्याकडून व्यवस्थित हे फॉलोअप झाला नसल्यामुळे त्यांना पण आम्ही सोकास नोटीस काढत आहे आणि हॉस्पिटल वाईज पण किती तसा बॅकलॉग आहे तो पण आम्ही आपल्याकडे माहिती देणार आहे। त्यामध्ये जास्त असूनही रुग्णालय आहे आणि सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि काही छोट्या हॉस्पिटलमध्ये 2-3 आहे। असा आम्ही आज अपडेट करून तो माहिती आपल्या सर्वांच्याकडे देतो। आणखी काय सांगा? कोल्हापुर में चीनी वस्तुओं को व्यापारियों ने की ना। भारत चीन विवाद की लपटें अब और भी तेज होती जा रही है। ऐसे में देश के भीतर घरों तक अपनी घुसपैठ जमाए बैठे चीनी सामानों का हर तरफ से विरोध किया जा रहा है। कोल्हापुर के चेंबर्स ऑफ कॉमर्स, होटल व्यवसायी और व्यापारी संगठनों ने मिलकर छत्रपति शिवाजी चौक में चीनी सामानों पर बहिष्कार की घोषणा की। इस समय चाइना फ्लेक्स मेन्यू कार्ड की होली भी जलाई गई। साथ ही चीनी सामानों की खरीदी और बिक्री न करने की घोषणा व्यापारी संगठनों की तरफ से की गई है। जे आमच्या सैनिकांना नाहक मारले त्याचा निषेध म्हणून आमच्या सर्व व्यापाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात ठरवले की चीनी माल घ्यायचा नाही आणि विकायचं नाही। ही मोठी घोषणा आज आम्ही इथे केलेली आहे आणि त्यामुळं त्या चीनी सरकारचा आम्ही इथं निषेध व्यक्त करण्यासाठी इथं सगळी जमलेलो आहोत। तुम्ही जे आंदोलन केले त्यामध्ये चायनीज वस्तूंचं जे मेनू कार्ड आहे त्याचा देखील समावेश केला। इथून पुढे तशाच पद्धतीच्या सूचना देणार आहात तुम्ही? आमचं संपूर्ण कोल्हापुरात आव्हान आहे, कुठलेही चायनीज पदार्थ, कुठलीही चायनीज वस्तू दुकानात कुठलाही व्यापारी ठेवणार नाही आणि कुठे विकणार नाही।
खास करून कोल्हापूरची अशी खासियत आहे की तांबडा पांढरा असतात, त्या ठिकाणी आता चायनीजचं देखील लोक फॅड खूप आले, तर त्याच्यावरती तुम्ही काय आवाहन करणार? चायनीज बनावटीचं चव वेगळी असू शकते, त्याचा विषय नाही आहे, पण चायनीज बनावटीचं एकही वस्तू इथं वापरली जाणार नाही, त्याला खाण्याचा काही संबंध नाही। अमरावती में तहसील कार्यालय में भाजपा का अर्धनग्न आंदोलन। महाविकास आघाड़ी सरकार ने सत्ता पर आते ही किसानों से कर्ज माफी का वादा किया था, जो अभी तक पूरा नहीं हुआ है। ऐसे किसानों को बैंकों ने नया कर्ज देने से भी इनकार कर दिया है, जिसकी वजह से किसानों को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। ऐसे में किसान की समस्या से सरकार को रूबरू कराने के लिए अमरावती जिले के वरुड तहसील कार्यालय के आगे भाजपा कार्यकर्ताओं ने अर्धनग्न आंदोलन किया है। कर्जमाफी शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। निष्क्रिय नौटंकी आमदाराचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।